सीईटी साठी परमिटेशन आणि कॉम्बिनेशन रिवाइज करायचं आहे, ते पण 2 मिनिटांमध्ये. व्हिडिओला सेव्ह करून ठेवा. बघा, परमिटेशन आणि कॉम्बिनेशनच्या आधी लॉजिक लक्षात ठेवायचं. अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन असतं, ऑर म्हणजे ऍडिशन असतं, फॅक्टोरियल म्हणजे कोणत्याही नंबरला एकीने कमी करून आपण 1 पर्यंत आणतो मल्टिप्लिकेशन मध्ये. त्यानंतर परमिटेशन म्हणजे काय, अरेंजमेंट. कॉम्बिनेशन म्हणजे सिलेक्शन असतं. परमिटेशनचा फॉर्म्युला NPR इक्वल टू n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r फॅक्टोरियल, NCR इक्वल टू n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इंटू n मायनस r फॅक्टोरियल. त्याच्यानंतर याच्यामध्ये ज्यावेळेस सिटिंग अरेंजमेंट करतो आपण, तर जेवढे पर्सन्स असतील आणि जेवढ्या चेअर्स असतील सगळ्यांना अरेंज करायचं ते n फॅक्टोरियलनी करतो आपण. आणि जर आपल्याकडे अल्फाबेट असतील, फॉर एक्झाम्पल राजवर्ड, त्यापासून टोटल 3 फॅक्टोरियल वर्ड्स बनतात. त्याच्यात जर रिपिटेशन आलं, जसं इथे दिसतंय रिपिटेशन आलं, तर जो अल्फाबेट जेवढ्या वेळेस आला तेवढ्या फॅक्टोरियलनी डिवाइड करायचं. सेल फोन दिसतोय, याच्यामध्ये E 2 वेळेस आलेला आहे आणि L 2 वेळेस आलेला आहे, तर ते 2 फॅक्टोरियलने आपण डिवाइड करणार. त्यानंतर काही क्वेश्चन मध्ये n रेस टू r, जसं की पोस्ट कार्ड वाले क्वेश्चन असतात किंवा टॉईज वाले क्वेश्चन असतात जे आपण किड्सला देतो, तर त्याच्यामध्ये n रेस टू r वाला पार्ट आपण यूज करू शकतो. सर्क्युलर परमिटेशन मध्ये n-1 फॅक्टोरियल असतं. n-1 याच्यासाठी एकाची पोझिशन फिक्स करावी लागते. जर नेकलेस किंवा गार्लँडचा क्वेश्चन आला तर n-1 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 2 असतो. त्यानंतर काही प्रॉपर्टीज असतात कॉम्बिनेशनचा, त्या लक्षात ठेवा. NCR इक्वल टू NC n-r, त्यानंतर NCR प्लस NCR-1 इक्वल टू n+1 CR, त्याच्यानंतर NC0 NC1 हे घेतलं तर 2n पर्यंत असू शकतं. त्यानंतर हँडशेक वाला पार्ट जर आला तर हँडशेकचा फॉर्म्युला असतो NC2. टोटल नंबर ऑफ हँडशेक काढायचे असतील तर NC2, टोटल नंबर ऑफ ट्रायंगल काढायचे असतील तर NC3, टोटल नंबर ऑफ स्ट्रेट लाईन साठी पण NC2 असतं, लक्षात ठेवा. त्यानंतर इथे कोलिनियर पॉइंट्स आणि डायगोनल, जर डायगोनल काढायचे असतील तर n इंटू n-3 डिवायडेड बाय 2 किंवा NC2 - n, त्याच्याने पण तुम्ही फाइंड आउट करू शकता.